नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण चण्याच्या डाळीपासून मस्त अशी चमचमीत रेसिपी बनवूया। तर इथे मी अर्धा कप चण्याची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 4 तासासाठी भिजत ठेवली होती। तर अशी अगदी सॉफ्ट झाली आहे डाळ। आता या डाळीमधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। तर अशी मी चाळणीमध्ये ही डाळ 10 मिनिटं ठेवली होती। याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं आहे। तर यातली साधारण 1 चमचा डाळ आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे, जी आपण रेसिपीमध्ये नंतर वापरणार आहोत। तर इथे मी थोडीशी डाळ इथे काढून ठेवते। आता जी उरलेली डाळ आहे ती आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता पाणी न घालता ही अशी जाडसर वाटून घेतली मी। ही वाटलेली डाळ या बाउलमध्ये मी काढून घेतली। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर इथे आता मी जी आपण डाळ बाजूला काढून ठेवली होती ती घालते। यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे। तर एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतला आहे। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची यामध्ये। यानंतर इथे लसूण मी किसून घेतला, 4 ते 5 पाकळ्या लसूण होता। यानंतर साधारण अर्धा इंच आलं किसून घेतलं। चिमूटभर हळद घालायची आहे। पाव चमचा गरम मसाला घातला आहे। यानंतर इथे मी अर्धा चमचा धने जिरे पूड घातली। इथे आता मी 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं हे थोडंसं जाडसर कुटून घेतलं होतं ते घालायचं आहे। बडीशेपेचा स्वाद खूप छान लागतो यामध्ये। यानंतर पाव चमचा इथे हिंग घालायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता इथे चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। इथे आता रेसिपीला मस्त कुरकुरीतपणा येण्यासाठी साधारण 1.5 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा बेसन आणि 1 चमचा रवा यामध्ये घालू शकता। आता हे आपण सगळं छान मिक्स करून घेऊया। यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे। आपण यामध्ये कांदा घातला आहे, त्याला पाणी सुटतं। त्याबरोबरच आपण डाळ वाटून घेतले तर त्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे। तर त्यामध्येच आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे। त्याबरोबरच मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे, त्यातलं 1 चमचा तेल इथे घालते। तेल गरम आहे तर आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने हे सगळं आपण एकजीव करून घेऊया। तर याचा आज आपण मसाला वडा तयार करणार आहोत। तर इथे आता असे वडे तयार करून घेऊया। जास्त जाड करायचे नाही आहेत। तर मी जे साहित्य घेतलं, आपण अर्धा कप डाळ घेतली होती, त्यामध्ये इथे माझे साधारण 7 ते 8 वडे तयार झाले। इथे मी तेल गरम करून घेतलं आहे। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि हे वडे आता सोडायचे आहेत। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर मी हे वडे उलटून घेतले। दोन्ही बाजूने मस्त असे हे खरपूस फ्राय करून घेतलेत। तर पाहू शकता रंग किती मस्त आला आहे वड्यांचा। आपण काढून घेऊया आणि यामध्ये आपण जी अख्खी डाळ घातली ती छान कुरकुरीत होते आणि चवीला खूप मस्त लागते। तर हे वडे मी आता सर्व करते। तर इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे वडे सर्व करते। तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर सुद्धा हे सर्व करू शकता। याबरोबरच इथे मी मिरच्या सुद्धा फ्राय करून घेतल्यात। तर झटपट होणारे हे मस्त चवदार असे खमंग मसाला वडे नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।